नमस्कार, उषा मुरादे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे विमली कँडी म्हणतात किंवा विमलीचा मुरंबा। त्यासाठी मी घेतलेला आहे हा पाव किलो गूळ घेतलेला आहे आणि हा पाव किलोला कमी अशा चिंचा घेतलेल्या आहे। त्या चिंचांमधलं चिंचुका काढून घेतलेला आहे आणि एक एक बुटक असं मोकळं केलेलं आहे। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू। गॅस पेटून घेतलेला घ्यायचा आहे। त्याच्यावर एक कढई ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये एक ग्लास पाणी मी घेतलेलं आहे। आता ह्या पाण्याला थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपल्या पाण्याला उकळी येईपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। अगोदर जर सबस्क्राईब केले असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद। पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे, थोडासा ओवा टाकायचा आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपल्याला त्यामध्ये हा जो गूळ आहे मी कापून घेतलेला आहे तो गूळ त्याच्यात टाकायचा आहे। तो गूळ चांगला विरघळून घ्यायचा आहे। गूळ वितळून झालेला आहे। ते गूळ वितळल्यानंतर त्याच्यामध्ये चिंचाचे बुटक मी टाकले। ज्याप्रमाणे आपण पुरण कसं आपण विळून घेतो, पुरणाची डाळ आपण गूळ कालवल्यानंतर शिजून घेतो, त्याच प्रकारे आपल्याला हे मधून मधून सारखं हलवून घ्यायचं आहे। त्याचा पाक असा हे करून घ्यायचा आहे। विमली कँडी आपली तयार झालेली आहे। जास्त घट्ट होऊन नाही द्यायचं आहे, असंच थोडंसं पातळसर असल्यावरच काढून घ्यायचं। मी गॅस बंद केला आहे आणि आता आम्ही ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे, कारण थंड पडल्यानंतर ते घट्ट होईल म्हणून थोडंसं सैल असतानाच हे बघायचं आहे, काढून घ्यायचं आहे, कारण त्याला चांगला असं आपल्या गुळाला चिकटपणा आलेला आहे। एक आपलं गुळाचा चांगला असा पाक झालेला आहे तयार। आपली कँडी तयार झालेली आहे। खाऊन बघा, करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।